झटपट अशी आपण डोश्याबरोबर खाल्ली जाणारी बटाट्याची भाजी कशी बनवायची हे बघूया. तर इथे बटाटे मी हाताने बारीक कुस्करून घेतलेले, लसूण ठेचून घेतलेल्या, हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा आणि चण्याची आणि सफेद उडदाची डाळ इथे आपल्याला थोडी लागणार आहे. कढईमध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की ज्या डाळी आपण 2 प्रकारच्या घेतलेल्या त्या आपल्याला यामध्ये घालून हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत कुरकुरीत अशा आपल्याला त्या इथे तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे. त्यानंतरनं त्यामध्ये जिरी मोहरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. थोडीशी जिरी मोहरी तडतडली की ठेचलेला लसूण इथे आपल्याला घालायचा आहे. आता जेव्हा आपण बटाट्याची डोसा भाजी बनवत असतो तेव्हा त्यामध्ये लसूण हा ठेचलेला घातला जातो, त्याची पेस्ट यामध्ये घातली जात नाही. हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या. हिरव्या मिरच्या आणि लसूण तेलामध्ये आपल्याला थोड्याशा अशा फ्राय करून घ्यायच्या आहे. त्यानंतरनं कांदा आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आता जेव्हा ही भाजी आपण बनवतो, नेहमीची भाजी जेव्हा बनवतो तेव्हा कांदा आपण बारीक चिरतो आणि लालसर असा परतून घेतो. पण डोश्याची भाजी बनवताना कांदा असा मोठा चिरून घ्यायचा आहे आणि कांदा फक्त आपल्याला 2-3 मिनटं तेलामध्ये मोकळा सुटसुटीत होईपर्यंत इथे शिजून घ्यायचा आहे. इथे कांदा परतून किंवा लालसर असा फ्राय करून घेतला जात नाही आहे. त्यानंतरनं हिंग आपल्याला यामध्ये घालायचं आहे, हळद घालायची आणि आमचूर पावडर आपल्याला इथे थोडीशी घालायची. आता इथे जर तुम्ही टोमॅटो किंवा लिंबू वापरणार असाल तर आमचूर पावडर वापरू नका, नाहीतर भाजी खूप आंबट होते. आणि जर तुम्ही टोमॅटोही वापरणार नाही आहे, लिंबूही तुम्हाला वापरायचं नाही, तर मग तुम्ही इथे थोडीशी आमचूर पावडर घालू शकता. साखर 1 चमचा घालायचा आहे, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून आपल्याला हे सगळं 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतरनं त्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यामुळे काय होतं, कांदा चांगला असा मऊसूत शिजला जातो. तर इथे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर करू शकता यामध्ये. पण बटाटा जर तुम्ही जास्त असा बारीक शिजून घेतला असेल तर पाण्याचा वापर इथे नाहीच केला तरी चालेल. त्यानंतरनं कुस्करून घेतलेला बटाटा आपल्याला यामध्ये घालायचा. आता डोश्याची भाजी बनवतो ना तेव्हा ती एकदम पुरणासारखी अशी बारीक असते. एरवी जेव्हा आपण नेहमीची भाजी बनवतो ती अशी बारीक नसते, तर असा मोठा मोठा बटाटा त्यामध्ये असतो. पण डोश्याची भाजी पूर्ण आपण अशी पुरणासारखी तिला अशी बारीक केली जाते. बटाटा पूर्ण पुरणासारखा केला जातो, म्हणजे ती चांगली एकजीव आणि चिकट जरासा होते. तर झाकण ठेवून आपण 5-6 मिनटं भाजी इथे वाफेवरती चांगली परतून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने डोसा बटाट्याची भाजी कशी बनवायची ही रेसिपी बघितलेली आहे. आता रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा. तुम्हाला आवडली असेल तर तेही कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा तुम्ही इथे पटकन करून घ्या. तर अशा पद्धतीने आपली ही डोसा बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली. चला पटकन रेसिपी शेअर करा.